दिवसा विळे विकत मंदिराची रेकी करणाऱ्या दोघांना जालना एलसीबीने परभणी आणि लातूर जिल्ह्यात ठोकल्या बेड्या. परतूर आणि अंबड तालुक्यात 4 मंदिरात केली होती चोरी. दिवसा विळे विकण्याच्या निमित्तानं मंदिराची टेहाळणी करायची आणि रात्री मंदिरात चोरी करून पोबारा करणाऱ्या टोळक्यांच्या जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परभणीच्या गंगाखेड आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून 2 आरोपीला बेड्या ठोकत जवळपास 94,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान चोरट्यांकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गोविंद तानाजी चव्हाण यानं गंगाखेड येथील शेख अजीम शेख अकबर आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील सुनील वामन पवार या तिघांनी मिळून जालन्यातील परतूरच्या आष्टी आणि अंबड तालुक्यातील गोंदी तीर्थपुरी भागात दिवसभर विळे विक्री करण्याच्या बहाण्यानं मंदिराची रेकी करायचे आणि रात्री मंदिरात चोरी करायचे. सततच्या होणाऱ्या या घटनेमुळे पोलीस अधीक्षकांनी गुन्हे शाखेला चौकशी करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर गुन्हे शाखेने 3 पैकी 2 गुन्हेगारांना बेड्या ठोकत काही मुद्देमाल जप्त केले. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, एपीआय योगेश उबाळे, पीएसआय राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पवरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, देविदास भोजने, प्रशांत लोखंडे, कैलास चेके आणि धीरज भोसले यांनी केली आहे.